राम राम मंडळी, कसे काय बरे मा? मी नेहा. आज तुमका सांगूचा झाला तर एक वाक्य सांगते. एखादी गोष्ट जर मनापासून देवाकडे मागितली तर ती नक्कीच देव दे. या वाक्य मी कशाक म्हटलं तर तुमका पूर्ण व्हिडिओ बघल्यार समजतलाच. त्याच्यामुळे माझं पूर्ण व्हिडिओ बघू विसरा. तर नाईट ड्युटी झालेली माझी आणि नाईट ड्युटी संपल्यावर कधी घराकडे जाते आणि झोपते असं जाता. त्याच्यामुळे तयारी वगैरे केलंय आणि घराकडे जाऊ निघालंय. वाटेत कुडाळात नाश्तो करू थांबलोय. आज म्हटलं एखाद्या वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊया. हॉटेलचं नाव होता सुगरण. मेनू कार्ड वाचलंय आणि मिसळ पाव मागवलंय. इकडे मिसळ पाव बरी भेटता. पूर्ण ताटच भरून दिल्याने काय काय होता वेगवेगळा त्या खाल्लंय आणि घराकडे येऊन निघालं. पण माका आज खाऊच होतो खरवस. खूप वर्ष झालेली खरवस खाऊ नसलेलं म्हणून मी पूर्ण कुडाळ फिरलंय. पण माका काय खरवस भेटाक नाही. त्याच्यानंतर मी सावंतवाडीत गेले. माझं काम होतं म्हणा. थडे पण शोधलंय. थडे पण खरवस भेटाक नाही. मग बांद्या दिलं. बांद्यात पण खूप ठिकाणी बघलं. थडे पण माका खरवस भेटाक नाही म्हणून मी चुपचाप घराकडे येईल. घराकडे गेलंय, जेवलंय आणि झोपलंय. आणि त्याच्यानंतर आईच्या साईडीक जाऊन बसलंय झोपेतून उठा. आणि आईक सांगलं आई भूक लागली. तर आई म्हटली तो खरवस ठेवले तो खाजा. मी आईकडे बघलंय आणि खूपच खुश झालंय. आई तर माझी चकितच झाली. म्हणता ह्या इतक्या कित्याक खुश झाला. तिका माहिती होतो माका खरवस आवडता, पण इतक्या कित्याक खुश झाला. पण माझ्या आईक माहिती नाही की मी इतक्या कित्याक खुश झाले. तुमका माहित असतला मी सकाळपासून खरवस शोधते येता. म्हणून तर मी म्हटलेलं की एखादी गोष्ट मनापासून मागितली की तो देव कसं पण आपल्याकडे पोचवताच. तर माका तर खरवस खाऊक भेटलो आणि माका खूप आवडता. तुमका खरवस आवडता काय कमेंट करून सांगा. जो व्हिडिओ माझा आवडलो असल्यास लाईक करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करू विसरा नका. थँक्यू.